एकदम सॉफ्ट रसरशीत गुलाबजामुन झाले आहेत। त्यासाठी 1 किलो खवा घेतला आहे। एकदम फ्रेश मऊ खवा आहे। त्यामध्ये अंदाजे 250 ग्रॅम मैदा थोडा थोडा घालून मळून घ्यायचे। मैद्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। पाक करण्यासाठी भांड्यामध्ये 1 किलो साखर घ्यायची। साखर पूर्णपणे भिजेल एवढे पाणी घालून चांगली उकळी काढून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाक फक्त चिकट झाला पाहिजे। आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून पाक थंड करण्यास ठेवायचे। खव्याचे हव्या त्या साईजमध्ये गोळे करून घ्यायचे। कढईत तेल गरम करण्यास ठेवले आहे। तेल गरम झाले की गॅस कमी करायचा व गुलाबजामुन सोडून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमचा काळजीपूर्वक तेलामध्ये फिरवत गुलाबजामुन सोनेरी रंगावर एकसारखे तळून घ्यायचे। तळलेले गुलाबजामुन कोमट झालेल्या पाकामध्ये टाकायचे। अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आतून छान तळले गेले आहेत। सर्व गुलाबजामुन पाकात घालून त्याला 7 ते 8 तास मुरण्यास ठेवायचे। मस्त ज्युसी गुलाबजामुन आपले तयार आहेत। नक्की ट्राय करा।